Konno family, such a big decision, and we all I appreciate all of you. So you come as a guest and relatives and everything. मला वाटतं की त्यांच्याकडे हजारो वर्षापासून बौद्ध धर्माची परंपरा जपानमध्ये काम करत आहे. जगाच्या पाठीवरती जपान इतका मोठा प्रभावशाली बौद्ध देश म्हणून आहे आणि त्या देशातला बाबासाहेबांनी तुम्हाला मला काय म्हटलं की इफ यू वॉन्ट टू एस्टॅब्लिश बुद्धिझम अगेन इन इंडिया, सो वी हॅव टू मेंटेन द ब्रिज बिटवीन इंटरनॅशनल बुद्धिस्ट कम्युनिटी आणि इंडियन बुद्धिस्ट कम्युनिटी. मला वाटतं की कोणी काही करो अगर न करो, आदित्यने हे प्रॅक्टिकली पाऊल उचललेलं आहे. आदित्यसाठी मोठ्याने काय आहे. आता तुमचं माझं जपानला जाणं येणं होत राहील, जपानच्या सोबत संबंध वाढतील आणि या युनिव्हर्समध्ये जिथे कुठे बाबासाहेबांची ऊर्जा असेल तर तुम्हाला आशीर्वाद देत असेल की होय, जगाच्या बौद्धांच्या सोबत जोपर्यंत आपलं रिलेशन मेंटेन होत नाही तोपर्यंत भारताचा बुद्ध पुन्हा एकदा भारताला परत करणं शक्य होईल की नाही मोठं दुर्गम आहे. जेव्हा जगातले सारे बौद्ध भारतातल्या बौद्धांना सपोर्ट करतील तेव्हा या भारतातला प्राचीन बुद्ध पुन्हा एकदा या भारताला देता येईल. सो मी याचं बॅकग्राऊंड याच्यासाठी सांगितलं होतं की ह्या शब्दाला किती मोठेपण आहे. सो कॅरेन सुद्धा तुम्हाला सर्वांना जयभीम करीत आहे. आपणही सर्वजण तिला पुनश्च एकदा संसारातला पहिला जयभीम करून कॅरेनसाठी आपला आशीर्वाद व्यक्त करा. नमो बुद्धाय. जय भीम. मोठ्याने त्यावरून स्वागत करूया कॅरेन यांचा. खरं तर इंटरनॅशनल गेस्ट म्हणून या इंटरनॅशनल बुद्धिस्ट कम्युनिटीला